जिद्द एक जिद्द शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे जमीन आमच्या हक्काची राष्ट्रीय महामार्ग 548B चे काम चालू झालेच पाहिजे राष्ट्रीय महामार्ग 548B चे काम चालू झालेच पाहिजे इकडे बघा इकडे ओके तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आज आंदोलन होतं आपलं या ठिकाणी काय मागण्या होत्या आपल्या आणि कशा संदर्भात आपण नायब तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आज संपूर्ण देशभर कॉल होता शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नासाठी असंतोषाला वाचा फोडण्यासाठी संपूर्ण भारत बंदचं आव्हान या ठिकाणी विविध संघटनांनी केलेलं होतं त्या अनुषंगानं आज सोनपेठ तहसील कार्यालय ते धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून जे काही शेतकरी आहेत जे काही कामगार आहेत यांच्या प्रश्नावर सरकारकडे न्याय मिळावा म्हणून आज धरणे आंदोलन या सोनपेठ तहसीलच्या समोर केलेलं आहे तर आमच्या जे काही मागण्या आहेत आमच्या मागण्या म्हणजे पहिली मागणी अशी आहे की शेतकऱ्याच्या शेतीमालाला किमान आधारभूत किमतीचा कायदा करावा जे की सरकारनं या ठिकाणी आपल्या जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलं दुसरं की भारत अमेरिका व्यापारी करार रद्द करावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी मनरेगाद्वारे 200 दिवस काम द्या हे जे काही त्यांच्या जाहीरनाम्यात होतं ते या ठिकाणी शासनानं अंमलबजावणी केली नाही तर मनरेगा मार्फत 200 दिवस काम द्या आणि सर्वात महत्वाची मागणी ही आहे की जे सोनपेठ तालुक्यामध्ये 10 गावामध्ये शक्तीपीठ महामार्ग जात आहे या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याचा तीव्र विरोध आहे परंतु शासन या ठिकाणी शक्तीपीठ असं या ठिकाणी त्यांच्या अजेंड्यामध्ये राबविण्याचा प्रयत्न करत आहे पण शासनाने कितीही या ठिकाणी प्रयत्न केला तर शक्तीपीठ महामार्गाला सोनपेठ तालुक्यातून या ठिकाणी तीव्र विरोध होणार आहे त्यामुळे आमची मागणी आजच्या आंदोलनामध्ये होती की शक्तीपीठ महामार्ग रद्द करा प्रस्तावित कामगार विरुद्ध 3 लेबर कोड रद्दबादल करा आणि पीक विमा योजनेत शेतकरी विरोधी बदल करा 1 रुपया पीक विमा योजना पुन्हा चालू करा परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये 2024चा जो काही खरीपचा पीक विमा राहिलेला आहे जे कापणी प्रयोगामध्ये सर्व सोनपेठ तालुका त्या ठिकाणी बसलेला आहे ते पीक विम्याचे पैसे भेटलेले नाहीत काही मोजक्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विम्याचे पैसे भेटलेले आहेत आमची मागणी किती 48,000 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला पीक विमा भेटलाय आणि परभणी जिल्ह्यातील बरेच शेतकरी या ठिकाणी वंचित आहेत तर 2024चा जो खरीपचा पीक विमा आहे ते या ठिकाणी तात्काळ शेतकऱ्यांना अदा करावा आणि 1 रुपयाची पीक विमा होती पीक विमा योजना ती पुन्हा या ठिकाणी लागू करा ही आजच्या आंदोलनातली आमची प्रामुख्याने महत्वाची मागणी आहे वयोवृद्ध शेतकरी व कामगारांना 10,000 रुपये निवृत्ती वेतन लागू करा जसा सरकारी कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्याला 58 वर्षाच्या नंतर पेन्शन लागू होते तसं या ठिकाणी शेतकरी कामगार या ठिकाणी शेतामध्ये काबाड कष्ट करतात कामगार काबाड कष्ट करतात त्या ठिकाणी वयोवृद्ध झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी कुठंतरी म्हणजे घरातून वंचित राहते समाजातून वंचित राहते त्यासाठी त्यांना 58 वर्षाच्या नंतर या ठिकाणी वेतन चालू करावं ही आमची आजची मागणी आहे प्रस्तावित जनसुरक्षा विधेयक जे आहे ते शासनाने रद्द करावं गायरानधारकाचे जे काही प्रश्न आहेत तात्काळ निकाल काढा गायरानधारकांना पीक विमा भरता येत नाही आणि गायरानधारकांना या ठिकाणी ID कार्ड भेटणार तर ते या ठिकाणी शासनाने द्यावं आणि गायरानधारकाचे अजून बरेच प्रश्न आहेत ते या ठिकाणी निकाल लावावे 548B राष्ट्रीय महामार्ग धामोनी फाटा ते देवगाव फाटा तर या ठिकाणी या कामाचं सर्व टेंडर निघालेलं आहे गुत्तेदार ठरलेला आहे वर्क ऑर्डर निघालेली आहे आणि सोनपेठ तालुक्याच्या जनतेने संघर्ष करून हा महामार्ग या ठिकाणी बजेट फाडून घेतलेला आहे तरी पण आज सोनपेठच्या या 548 राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू झालं नाही आणि हे काम तात्काळ चालू करावं ही प्रामुख्याने आजच्या धरणे आंदोलनाची मागणी होती शहरी व ग्रामीण भागातील घरकुल धारकांना शासनानुसार 5 ब्रास वाळू द्यावी जसं ग्रामीण भागातल्या घरकुल धारकांना 5 ब्रास वाळूचं मागणी शासनानं या ठिकाणी सुविधा दिलेली आहे तसं शहरी भागातील घरकुल धारकांना 5 ब्रास वाळू मिळावी ही अशी आमची या ठिकाणी मागणी आहे तहसील कार्यालयातील पेंटिंग क्षेत्राचे प्रश्न तात्काळ निकाल काढा जे काही ग्रामीण भागामध्ये पांढर रस्ते आहेत जे काही जुन्या वहिवाटा आहेत
त्या ठिकाणी ज्या पांधरण रस्त्याच्या वळवाटाची जे काही शेतकऱ्यांना काही अडवणूक केलेली आहे ती मोकळी करावी ही आणि शेतकऱ्याला या पांधरण रस्त्यातून मुक्त करावं ही आजची आमची महत्वाची मागणी आहे। या सर्व मागण्या आजच्या आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून माननीय तहसीलदार यांना निवेदनाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत।